ठाणे रायगड जिल्ह्यासह मुंबईत वास्तव्याला असलेल्या आगरी कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून त्यामध्ये अर्थसंकल्पीय चर्चेवर बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी ही मागणी केली आहे। ठाणे, रायगड आणि मुंबई परिसरात पूर्वीपासूनच मोठ्या संख्येने आगरी कोळी समाजाचं वास्तव्य आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध विकास कामे आणि विकास प्रकल्पासाठी शासनाकडून त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्यात। मात्र या जमिनींअभावी आगरी कोळी समाजासमोर उत्पन्नाच्या साधनाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचं आमदार विश्वनाथ भोईर यांनी सभागृहात सांगितलंय। याच पार्श्वभूमीवर इतर सामाजिक महामंडळाच्या धर्तीवर आगरी कोळी समाजासाठी विशेष असे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्यासाठी अर्थसहाय्य करण्याची आग्रही भूमिका आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिवेशनात मांडली आहे। राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, संत सेनानी महाराज केश शिल्पी महामंडळ, संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ असे अनेक महामंडळ नव्याने स्थापन केलेले आहेत। परंतु ठाणे, रायगड आणि मुंबई ह्या भागामध्ये राहणारा आगरी कोळी समाज, ह्या आगरी कोळी समाजाच्या ज्या आता महायुती शासन असेल किंवा याच्या आधीची सरकार असतील, सर्वांनी आता सकाळपासून बसलो तर थोडं आणि पहिल्या टर्मचा मला वाटतं बजेटवरती पहिल्यांदा बोलतो, इतर वेळेला बोलतो पण बजेटवर पहिल्यांदा बोलतो। तर ह्या आगरी कोळी बांधवांच्या जमिनी आपण अधिग्रहित करतो, परंतु ह्या आगरी कोळी बांधवांची जी मागणी आहे की आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं, जेणेकरून शेती जमिनी गेलेल्या आहेत प्रकल्पासाठी, आता जमिनी नसल्यामुळे उदरनिर्वाहाचं साधन नाही, समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न त्यांना प्रवाहात आणण्याचं, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं आहे, तसंच महिला बचत गटांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणं, आगरी कोळी समाजाच्या उन्नतीसाठी व कल्याणासाठी स्वतःच्या जबाबदारीवर किंवा संवैधानिक संस्था, भागीदारी संस्था तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी इत्यादी सारख्या व्यवसाय व कार्यक्रम यांच्या माध्यमातून योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आणि त्याला देखील अर्थसहाय्य द्यावं अशी विनंती मी या माध्यमातून करत आहे।